सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी, आजच्या या विशेष कार्यक्रमाला आमच्यावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि आमच्या डिपार्टमेंटचे मित्र सुनील महाडिक आणि उपस्थित माझ्या तरुण हुशार आणि योग्य दिशा संपादन करण्याकरता जे युवक आणि युवती जमलेले आहेत त्या सर्वांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो. मी प्रथम धन्यवाद सुनील महाडिक यांना देतो. त्यांचे कामा तर अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरतच आहेत, पण सुनील सुद्धा आपली ही जी नेतृत्वाची छबी आहे ती युवकांपर्यंत असू द्या, महिलांपर्यंत असू द्या, सर्वसामान्यांपर्यंत असू द्या, सगळ्या स्तरावर त्यांचं सातत्याने काम चालतं. मी बऱ्याचदा त्यांचं पोस्टिंग फेसबुकवर बघत असतो आणि आजकाल असं म्हणतात जो दिखताय वो दिखता है. आणि त्यामुळे खरंच ते उत्साही आहेत, उमेद आहे आणि त्यांच्या उत्साहाला आपण सगळ्यांनी इथे एकत्र येऊन त्यांनी आज जो फार चांगला कार्यक्रम होऊ घातला त्याबद्दल सर्वप्रथम मी व्यक्तीच्या माझ्यातर्फे व माझ्या डिपार्टमेंटतर्फे मी त्यांच्या सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप मोड. मी भारत सरकारचं श्रम आणि रोजगार मंत्रालयाचं एक डिपार्टमेंट आहे, सेंट्रल बोर्ड फॉर लोकल एज्युकेशन. तिथे मी झोनल डायरेक्टर आहे. तुम्हाला माहीत असेल आपल्या देशामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत. कोणी संघटित क्षेत्रामध्ये काम करतात, कोणी असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. या दोन्ही क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम आणि गव्हर्नमेंटचे जे फ्लॅगशिपचे प्रोग्राम आहेत ते संपूर्ण देशात पोहोचवण्याचं आमच्या डिपार्टमेंट आहे. आमच्या डिपार्टमेंटचे देशामध्ये 50 ऑफिसेस आहेत. आज आमच्या कार्यक्रमात युवक आणि युवती ज्या बसलेल्या आहेत त्यांना सुद्धा आयुष्यात काहीतरी साध्य करायचं आहे, आपली प्रतिष्ठा निर्माण करायची आहे आणि आपण ज्या कुटुंबातून पुढे चाललो त्या कुटुंबाला सुद्धा वरती घेऊन जायचं. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे शिक्षण खूप महत्वाचं आहे. असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो दूध पेल तो दुर्गुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण आपण दर्जेदार कसं घेतो हे तेवढंच महत्वाचं आहे. आपण सगळे युवक आहात, आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही साध्य करायचं आहे आणि हे साध्य करण्याकरता जोपर्यंत आपण स्वतःहून स्वतःला ठामपणे दिशा देत नाही तोपर्यंत आपल्याला काही साध्य करता येत. कारण मराठीमध्ये म्हणतात दिशा बदलली तर दशा बदलली. आयुष्यामध्ये काही जर साध्य करायचं आहे तर आधी आपल्याला स्वतःचं डिटर्मिनेशन, नेमकं मला काय करायचं आहे या गोष्टीची आपण जोपर्यंत जुळवाजुळव करत नाही, त्यानुसार आपण पदक्रमण करत नाही तोपर्यंत आयुष्यात यश मिळत नाही. यश मिळत नाही ही साखळी पळवाट आहे आणि या पळवाटीमुळे आपण स्वतःचा यश स्वतः दुःखी करून घेतो. आणि त्यामुळे मी पळवाट शोधणार नाही, यशाचा पाठीलाग करेल आणि त्यानंतर यश मला जे पाहिजे मी संपादन करेल अशी जोपर्यंत आपल्या मनामध्ये उत्कट इच्छा निर्माण होणार नाही तो आपल्याला यश संपादन करता येणार नाही. मला खूप बरं वाटलं इथे आता मला महाडिक साहेब बोलले आपल्याकडे जे मुलं आहे सगळं 93-94% एवढं येऊन या परीक्षेमध्ये 10वी-12वीमध्ये पास झालेलं आहे. मला माझा काळ आठवतो, मी सुद्धा तुमच्या सारखा लहान होतो तेव्हा मला 10वीमध्ये फक्त 38% मार्क मिळाले, 38. आणि मला माझं वाटलं आता माझं आयुष्य संपलं. कारण आय शिकवलं ओन्ली 38% मार्क. आणि तुम्हाला माहिती आहे आजच्या तारखेत आमच्या इकडे तिथे युवक आणि युवती कसं आहे सगळ्यांना ॲटलिस्ट कितीतरी पट जास्त आहे. आणि त्यावेळेस मला 38% मिळाले आणि माझी खरं म्हणजे ना सायन्सला जायची इच्छा होती, पण मला कमी मार्क मिळले त्यामुळे सायन्सचे दरवाजे बंद. मग माझ्याकडे एकच 2 दरवाजे ओपन होते, एक म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स. आणि त्यामुळे त्यातल्या त्यात म्हटलं तर त्यावेळेस असा विचार होता की आर्टपेक्षा सायन्स नंतर कॉमर्स बरं आहे आणि त्यामुळे आय टूक ॲडमिशन इन कॉमर्स. 11वी-12वी केली. मी मुद्दामच सांगतो सो दॅट यू शुड कम टू नो लाईफ कसा ग्रोथ ओरिएंटेड असतो.
मी 11वी 12वी केली, पण माझ्यासोबत आजूबाजूला मित्र तेवढे चांगले नव्हते. असं म्हणतात तर तुमचे कंपॅनियन्स खूप महत्वाचे आहेत. तुमचे जर मित्र चांगले असतील तर आयुष्याला दिशा मिळते. आणि मराठीमध्ये म्हणतात दिशा बदलली तर कशा बदलली. आणि माझ्यासोबत त्यावेळेस काही चुकीचे मित्र मिळाले. काय करायचं आहे, इलेक्शन लढ, हे कर ते कर. त्यावेळेस स्टुडंट काउन्सिल खूप पाऊल होतं. इलेक्शनमध्ये उभा राहा, इलेक्शनमध्ये निवडून झालं, पण अभ्यासात हो. आणि परत चुकीचे मित्र आले आणि 11वी 12वी कशी तरी ढकलली. आणि ढकलल्यानंतर आय कुड स्कोर ओनली 12वीला मला 47% मार्क मिळाले. म्हणजे माझ्या थोडं अपग्रेडेशन झालं. 47 आय फेल सो सॅटिस्फाईड. पण परत ते म्हणतात ना, ते इलेक्शन आणि हे सगळं आलं. परत मी ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला, बीकॉम केलं, पण तिथे पण इलेक्शन होतं. आणि बीकॉम केल्यानंतर परत मला बीकॉमला आणखी 3rd क्लासमध्ये पास. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे 3rd क्लासमध्ये पास होत्या 45 कमी. 45 ते 60 पर्यंत 2nd क्लास, 60च्या वरती 1st क्लास. आणि त्यामुळे परत मी 2nd क्लासमध्ये पास झालो. घरच्यांना वाटलं हा गेला कामा, पण काहीच नाही, पर्सेंटेज कमी, काहीच नाही. आणि आय हॅव सीन लिटरली पॉवर्टी आय हॅव सीन. आणि नंतर मी ठरवलं, आपल्या प्रिन्सिपलमध्ये कधीतरी आपल्या अल्पावधीत चांगले लोक माहिती आहे तुम्हाला, नॅशनल सर्व्हिस स्कीम, आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन दॅट. आणि त्या NSSमध्ये काम करत असताना मला प्रिन्सिपल बोलले, अरे बघ तुझं आयुष्य आता तू उद्ध्वस्त करणार आहेस. ग्रॅज्युएट 3rd क्लासमध्ये पास झाला, तू गरीब आहे, आयुष्य पुढे कसं जाणार. त्यांनी माझं काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग सोबत केलं, पण तू वर व्हॉट यू वॉन्ट टू डू, वर तुझे बाबा गरीब, तू गरीब, आणि तू मरणार पण गरीब. लाईफ सिरियसली आपण गरिबी जन्म घेऊ शकतो, पण गरिबी मरणार नाही, हा निर्णय त्यावेळेस मी घेतला. आणि त्यानंतर मी एम.कॉम केलं. आणि आय डिसाइडेड काही होऊ द्या, अथक मेहनत करायची, खूप अभ्यास करायचा. आणि मी पुस्तकांना मित्र बनवले. आणि जे माझे जवळचे मित्र होते त्यांच्याशी दोस्ती केली. आणि मी खूप पुस्तक वाचायला लागलो, अभ्यासावरती प्रेम करायला लागलो. त्याचा परिणाम असा झाला, एम.कॉम मध्ये आय सिक्युअर्ड इन दोज डेज 68% मार्क मिळाले. स्टॅटिस्टिक्स असू द्या, कॉस्ट अकाउंटन्सी असू द्या, मॅनेजमेंट, एव्हरी डे आय गॉट डिस्टिंक्शन. आणि मग प्रिन्सिपलला वाटलं की या पोराने आता प्रगती केली. आणि मी एम.कॉम कॉमर्स फर्स्ट क्लास माझ्या स्वप्नात करिअर होतं. पण नंतर माणसाने प्रयत्न केला तर आपण काही साध्य करू शकतो, काय मला लक्षात आलं. आणि एम.कॉम नंतर पर्सेंट आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. आय डिसाइडेड आता लाईफमध्ये ना आपल्याला काहीतरी आलं वेगळं साध्य करायचं आहे. बिकॉज आय हॅव सीन द पॉवर. आणि त्यानंतर मी एम.फिल केलं. मला प्रिन्सिपल बोलले, हाऊ यू डू वन थिंग, व्हाय डोंट यू गो फॉर मास ऑफ फिलॉसॉफी. मी एम.फिल केलं. आणि एम.फिल मध्ये सुद्धा मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. नंतर काय पुस्तकांची मैत्री केली ना, आय स्टार्टेड लव्हिंग द बुक्स, आय स्टार्टेड रिडिंग द बुक्स. आणि त्याचा परिणाम असा झाला, एम.फिल झाल्यानंतर मला प्रिन्सिपल बोलले, आता तू एक्झाम कर, आपल्याच कॉलेजमध्ये पाईपलाईनवरती तू लेक्चरर बन. आणि मी पाईपलाईन म्हणून त्याच कॉलेजला लेक्चर म्हणून लागलो. आणि नंतर तुम्हाला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन माहीत असेल तुम्हाला, त्या मुलांना UPSC असतं, MPSC असतं. MPSC मध्ये तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, IAS, IPS, IRS, IDS, कितीतरी सेवा आहेत. हे सगळं म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध. आणि त्यानंतर एक छोटी जाहिरात आली. मी जाहिरात अप्लाय केला. जागेचं नाव होतं लेक्चरर. आणि लेक्चरर पुढे लक्षद्वीपचं नाव ऐकलं असेल तुम्ही. लक्षद्वीप आता आपल्या कुठे पण तिथे जाऊन जास्त लँग्वेजमध्ये आलं. लक्षद्वीप म्हणजे काय, समुद्रातले पहाड ना. आणि ते एक जागा होती लेक्चररची. आय अप्लाय. नंतर UPSCला मी इंटरव्ह्यूला गेलो. मला इंग्रजी पण बोलता येतं. ते ब्रोकन इंग्लिश ना, मी वर्गात बसायचो, मला इंग्रजी यायची नाही. मी इंग्रजी मराठीमध्ये लिहायचो, काही यायचंच नाही ना. आणि नंतर हळूहळू मी छान अभ्यास केला. UPSCला इंटरव्ह्यूला गेलो. एक जागा होती, 13 कॅन्डिडेट आले होते, 13. आणि आय वॉज सिलेक्टेड. आणि आता माझा पहिला पोस्टिंग लक्षद्वीप भेट आहे ना,
बेटावरती वयाच्या 23व्या वर्षी आय स्टार्टेड माय एम्प्लॉयमेंट. त्याच्यापूर्वी 2दा नोकरी केलं, बँकेत पण नोकरी. आणि देन आय बिकेम लेक्चरर थ्रू MPSC अमृत आयलँड गौरंगी तिथे काम केलं 2 वर्ष. बट देअर ऑल्सो आय बिकेम पॉप्युलर. तर माणसामध्ये उत्साह पाहिजे, उत्कट इच्छा पाहिजे. आपल्याकडे उत्कट इच्छा असेल, उत्साह असेल, आपण कुठेही काहीही साध्य करू शकतो. एवढे आपल्यामध्ये शब्द ऑटोमॅटिक निर्माण होतो, ते भले ऑटोमॅटिक निर्माण होतो. आणि त्यानंतर आय बिकेम लेक्चरर. आणि त्यानंतर मी तिथे 2-2.5 वर्ष मला लेक्चर होतो. आणि नंतर माझा प्रवास सुरूच होता. नंतर या डिपार्टमेंटचे आयलँड आणि इंग्लंडमध्ये खूप लाईफमध्ये फरक आहे बघा. आयलँडमध्ये तर समुद्र अनेक तिथे आणि इंग्लंडमध्ये इतिहास लाईफ. आणि त्यानंतर मी परत या डिपार्टमेंटला आलो. इथे मी एज्युकेशन ऑफिसर म्हणून लागलो. टप्प्याटप्प्याने इथं आल्यानंतर मी खूप प्रगती केली. आणि आता नेक्स्ट आय एम गोइंग टू रिटायर. मला सांगायचा हेतू असा, मी एवढी गरिबी गेली पण आज जवळपास 15 ते 20 देश फिरलो. मी इथे आल्यानंतर LLB केली, BS लॉ कॉलेज, MBA केलं. असं म्हणतात ना, अर्निंग अँड लर्निंग इट शुड ट्रॅव्हल टुगेदर. मी मुद्दाम सगळे यंग मुलं आहात. आपल्याला आपल्या आईवडिलांनी जे काही दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे. आपण एक निर्धार घ्यायचा आहे, मी गरीब आहे, मी मात्र माझ्या आई बाबांना कधीही गरिबी ठेवणार नाही. पण त्याच्याकरता मला जे पडेल ते श्रम घ्यायला मी तयार पाहिजे, असा तुम्हाला आधी आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये निर्माण करावा लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आज आपले जेवढे लोक आहेत ना, आपल्याकडे हा मोबाईल आला. मोबाईल आजकाल लोकांना हा मोबाईल आला असं म्हणतात. मोबाईलला आल्यानंतर आज बरेचसे लोक दिवसातले तरुण कमीत कमी 5 तास मोबाईल करतच असतात. 24 तासापैकी 5 तास मोबाईल. आणि मोबाईल पण असं विचित्र आहे ना, थोडं घेताना 1 तास कसं खेचतं कळतच नाही. आणि तिथे माहिती गुगल आहे, काय काय आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे बघता तेच मोबाईल दाखवतो. मोबाईलला पण कळते काय. आणि त्याकरता हा जो मोबाईल आपला, हा मोबाईल आपला शत्रू पण आहे आणि आपले ऍसेट पण आहे. त्याला आपण कसं वापरतो याच्यावरती फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आपल्या देशाचे चीफ जस्टिस कोण आहे? त्यांनी तुम्ही टेल मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया. चीफ जस्टिस ऑफ इंडिया मी तरुण मुलामुलींना विचारतो. अच्छा, आता मुंबईमध्ये कोणाचं लग्न सुरू आहे जोरात? शाहरुख खान कुठून आला लग्नाला, घालून गेला, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, कोणाला हे सगळं माहिती आहे. दोन टिकीट माहिती आहे. पण आपल्याला या गोष्टीची माहिती हवीच. पण आपल्या देशामध्ये आजूबाजूला काय घडतं याची सुद्धा माहिती असणं काय गरज आहे. आज सगळ्या युवकांनी एक निर्णय घ्यायचा आहे की मला पुस्तक वाचायचं म्हणजे वाचणार, पेपर वाचणार म्हणजे वाचणार. मला सांगा, आपल्या सगळ्या तुम्हाला माहित आहे आपल्या मुंबईमध्ये दिल्लीमध्ये फार फेमस आहे. आपल्या मुंबईला प्रॅक्टिस केली, मला नाव माहित आहे पण मी सांगणार नाही. मी मुद्दा पण त्यांच्याबद्दल बोलले. ते एवढे चीफ जस्टिस झाले, एवढ्या पुस्तक वाचतात. ते म्हणे चीफ जस्टिस होण्यापूर्वी मी म्हणे झोपताना त्यांच्या बेडरूम मध्ये झोपण्यापूर्वी 257 पानं वाचायची. किती? 257 पानं वाचायची रोज. जेव्हा मी चीफ जस्टिस झालो 257 नाही का मला वेळच मिळत नव्हता, तरी म्हणे मी 158 पानं वाचतो. 257 पासून 158 पानं अजूनही वाचतात आणि झोपतात. त्यांनी मिसेस त्यांना बोलली, पुस्तका तुमच्या पुस्तकं डोक्यावरती पडतील, तर ते म्हणायचे पुस्तकच पानं चिकट. मला सांगायचं एक दिवस आहे की आपल्या सगळ्या युवकांना पुस्तकं वाचायची सवय लावते. आपल्याकडे सकाळला उठला तर मोबाईल, रात्री झोपताना पण मोबाईल, तर मला ते इंस्टाग्राम आहे, काय रील्स आहे, फेसबुक आहे, ट्विटर आता एक झालं, काय काय सगळं नवीन रील्स पाहण्याचं आयुष्य गेलं. एक बघितलं तर तो हा बघतो, तो बघतो, त्याच्यातच वेळ जातो. आणि मी बघितलं जगात सुद्धा त्याचे बरेचसे जे आहेत ना, असं आपले 10 लोक एकत्र भेटले ना, मी लोक इकडे आहे, आपण चर्चा नाही करत. 5-10 मिनिटं झाले सगळे आपले अवतार बाहेर टाकतात. आपला
याला कसा वापरायचा, किती वापरायचा याचं सुद्धा भान ठेवणं काळजी गरज आहे. आणि जोपर्यंत मी असं म्हणेन उठल्यानंतर 1 तास मोबाईलला बघू नये. उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल, झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बघायचा नाही. मला सगळ्यात मुलांना आवडेल मोबाईल रात्री झोपण्यापूर्वी बघायला. कठीण आहे थोडंसं. मोबाईल नाही म्हटलं तर बिलकुलच नाही आहे. मी तर बघितलं सकाळला आपण शाळेत निघून काही काही मुलं लपून बॅगमध्ये ठेवतात सायलेंट मोडवरती. वाजला ब्रेक झाले परत बघतो तो मोबाईल. म्हणजे मोबाईल आपली रक्तवाहिनी ऐकूया गेली, पण मोबाईलचा कसा वापर करणे हे सुद्धा थोडीच काळाची गरज आहे. मोबाईलमध्ये चांगले पण मेसेज येतात. वी हॅव टू रीड दॅट. मी जर तुम्हाला सकाळी उठताना सांगेल आपल्याला जर आपली दिशा मजबूत करायची आहे तर आधी आपल्याला आजच्या तारखेत वाचन खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही वाचाल ना कमी कमी निर्णय घ्या. बर्थडेला आपण केक कापतो, चांगली गोष्ट आहे, पण केकच्या वेळी दोन पुस्तकं वाचा. इथं बऱ्याच ठिकाणी जातो ना स्पेसिफिक सांगतो 2 पुस्तकं बक्षीस द्या. पुस्तकांनी काय होतं ना यू गेट एनर्जी. तुम्ही अब्दुल कलाम बद्दल वाचा, शिवाजी महाराजांबद्दल वाचा, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचा. खूप वाचण्यासारखं आहे ना. तुम्हाला वाटतं नेल्सन मंडेलाचं नाव ऐकलं तुम्ही? नेल्सन मंडेला ऐकलं? त्यांच्या मिसेसचं नाव होतं विनी मंडेला, माहिती आहे ना? त्यांचा एक इन्व्हिक्टस नावाचा पिक्चर आहे. तुम्ही जर इन्व्हिक्टस बघितला ना याच्यामध्ये अवेलेबल आहे युट्यूबवरती, यू विल गेट एनर्जी. अनेक असे काही पिक्चर त्यातला तुम्हाला 3 इडियट्स बघितला असेल. बघितला ना? बघितला की नाही? 3 इडियट्स असं म्हणतात. इडियट म्हणजे हा इडियट राहत नाही, माहिती आहे ना? काही कार्य वेगळे असतात, माहिती आहे ना? सम आर डिक्लेअर इंटेलिजंट मॅन. आपल्याला मॅडनेस पाहिजे. कशाचं पाहिजे? हुशारीचं. आणि जे मुलं हुशारीला मॅडनेस म्हणून ग्रहण करतात ते सायंटिस्ट होतात. मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये पण जातो, न्यूक्लिअर पॉवर ते पण सायंटिस्ट असतात, पण ते जर कार्य वेगळे असतात, कार्यमग्न असतात. आणि जो मुलगा आणि मुलगी ठरवते की रोज पुस्तकांना कमीत कमी जास्त वेळ देईल. काही मित्र म्हणतात अरे कृष्ण मिळण्यावाला आहे, आजकाल तुम्हाला स्पर्धा भाग प्रचंड आहे बरं. आजकाल नोकऱ्या देणारे हात कमी झाले आणि नोकऱ्या मागणारे हात जास्त झाले. आणि जोपर्यंत आम्ही सगळे जे उद्योगपती आहेत जोपर्यंत आम्ही उद्योजक होणार नाही, उद्योजक होता येईल की नाही होणार आहे माहिती आहे. आजकाल तुम्ही बघितलं काही काही लोक ना, एक होता त्या केरळचा एक माणूस, तो काय करायचा ना आम्ही ऑटोरिक्षा चालवायचा. ऑटोरिक्षा माहिती आहे, पण त्याने स्वतः तुम्ही ऑटोरिक्षा का चालव, मला 4 व्हीलर चालवायची आहे. त्यांनी स्वतःहून स्वतःला अपग्रेड केलं आहे, 4 व्हीलर चालवली. त्याच्यामध्ये खास होता, इच्छा होती, इच्छा होती 4 व्हीलर चालवली. परत त्याला वाटलं 4 व्हीलरमध्ये मी इथेच फिरतो, मला दुसऱ्या पण राज्यात जायचं. आणि हळूच त्याला आयडिया आली. त्यांनी टायरचा बिझनेस केला. त्यानंतर ते फिरायला होतं ना आपण जिना ते छोट्या बॉम्बर्स येतात. आज त्यांचा बिझनेस 800 कोटीचा आहे. किती? असं म्हणतात अनलेस अँड अंटिल यू वर्क फॉर आयडियाज विल नॉट वर्क फॉर यू. आयडियाज कशा निर्माण होतात? तुमच्या डोक्यात आयडिया येतात का? आयडियाज म्हणजे काय? तो आयडियाचा ते नेटवर्कवाला नाही, मार्केट आयडिया पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण स्वतःसोबत संवाद टाकला पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये सेट टॉक म्हणतात. सेट टॉक माहिती आहे ना? मी स्वतः कसा बोलतो, मी स्वतःला कसं समजावून सांगतो. पण मराठीमध्ये म्हणतात पटवा आणि पेटवा. काय म्हणतात? पटवा आणि पटवणं सोपी आहे की पेटवणं सोपी आहे? आय थिंक फील गुड. तुम्ही पेटून उठलं पाहिजे की पटवलं पाहिजे? बघा, तुम्हाला 94% मिळाले म्हणजे तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेला आणखी आपल्याला दुप्पट घेऊन जायची आहे. आज तुम्हाला माहिती आहे ना, लोकांना 99 मिळाले तरी दुसऱ्याला जर 99.89 मिळाले तरी घरचं कर. त्यांनी 89 म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त. मी असं म्हणतो पर्सेंटेज किती घेता याला महत्व नाहीये, पण आपण जे शिक्षण घेतो शिक्षणातनं मी स्वतःला काय कॉन्ट्रीब्यूट करतो आणि देशामध्ये मी माझी आयडेंटिटी कशी इस्टॅब्लिश करतो हे सिद्ध करणं जास्त महत्वाचं.
पैसा कमवण्याकरता आधी तुम्ही स्वतःहून स्वतःसोबत त्याचा संवाद. आपल्याला पैसा कमवणं सोपी आहे, पण पैसा कमवण्याकरता आधी तुम्ही स्वतःहून स्वतःसोबत त्याचा संवाद साधता हे जास्त महत्त्वाचं. जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही मला आयुष्यात पुढे जायचं आहे. आता तुम्हाला म्हणजे या पृथ्वीवर नो वन इज परमनंट, वन डे एव्हरीवन हॅज टू गो. सगळे जाणार आहे. आज तुम्हाला इथे जगामध्ये आता 11 डिक्लेअर झाला, वर्ल्ड पॉप्युलेशन डे झाला, माहिती आहे ना. आज आपल्या देशाची लोकसंख्या जरी हे इंडिया सांगायचं ते 140 आहे, पण आज 147 कोटी. प्रचंड मोठा देश आहे. आणि या प्रचंड मोठ्या देशामध्ये बराच तुम्हाला सांगतो ना, जो जिद्दी आहे, उत्साही आहे, ते IAS होता, IRS होता, IPS होता, अनेक अशा सर्व्हिस आहेत. MPSC ची तयारी करतात. MPSC मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, हॅव यू हर्ड अबाउट MPSC? जो मुलगा आता 12वीत आहे ना, त्यांनी ग्रॅज्युएशन करता करताना MPSC ची तयारी करायची. जो मुलगा 12वी मध्ये ग्रॅज्युएट त्यांनी वाचता बसता UPSC ची तयारी करायची. जो पुस्तकी किडा होतो ना, पुस्तकी किडा, यू अंडरस्टँड, यू हॅव टू बी एबल टू वॉल. आणि जो पुस्तकी किडा होईल ना, तो आयुष्यात ते संपादन करणार आहे. मी तर एकच म्हणेल, जर तुम्ही निर्धार करताना मला आयुष्यात पैसे वाढवायचं आहे, मला आयुष्यात काहीतरी साध्य करायचं आहे, असा जेव्हा विचार निर्माण होतो ना, तेव्हा तुम्ही साध्य करू शकता. पण ते पेटून उठलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे, आय वॉन्ट टू बिकम समथिंग युनिक. आणि युनिक बनणं सोपी आहे. हा युनिक बनण्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला पुस्तकांना मित्र करावं लागेल. तुम्ही मित्रांसोबत राहा, मोबाईल बघा, सगळं बघा, पण आपले जे गुरुजन आहेत, आपले आई बाबा आहेत, यांचा संस्काराचं पण भान ठेवा. यावर टू प्रोटेक्ट देअर इमेज. आई वडिलांची इमेज वाढली पाहिजे, आपले जे गुरुजन आहेत त्यांची इमेज वाढली पाहिजे. आणि मी स्वतःहून एवढा पुढे जाईल की माझं समाजात माझं नाव होणार आहे. आणि ते तुमची समाजामध्ये अतिप्रश्न झाली, यांचा मुलगा, यांची मुलगी, असं लोक तुमची आयडेंटिटी आपल्याला विकसित करावं लागेल. हे शक्य आहे की अशक्य आहे, तुम्ही मुलांना विचारा. इज इट पॉसिबल और इम्पॉसिबल? कारण इम्पॉसिबल पण सुद्धा पॉसिबल आहे ना. एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त आपल्याला काय पाहिजे, आपल्याला युनिक कमिटमेंट. यू हॅव टू ऑनर ऑन युअर ओन, यू हॅव टू मेक युअर ओन स्टेटमेंट्स. असं म्हणतात, वेन यू मेक द न्यूज मेक इट हॅपन. बोले तसा चाले त्याची बदलाची पावले असं म्हणतात. वॉक अँड यू टॉक. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता ना, तेव्हा तुम्हाला साध्य पण करता येते. आणि त्याकरता माझ्या सगळ्या युवकांना आणि मुलींना, मुलांना नम्र विनंती आहे, तुम्ही इथे आलात ना, तुमच्यामध्ये एक ऊर्जा आहे. तुम्ही एक व्हायब्रंट मुलं आहात. तुम्हाला वाटतं ठीक आहे, सुनील सरांनी हा कार्यक्रम मला, यात मला काहीतरी आगळं वेगळं मिळणार आहे. आणि या आगळं वेगळं मिळाल्यानंतर याच्या भविष्यावर जर आयुष्यामध्ये कधी टर्निंग पॉईंट असतो कळत नाही. एका क्षणात आयुष्य बदलतं. पण त्या क्षणात आयुष्य बदलण्याकरता आपल्याला सुद्धा बदलाला सामोरे जावं लागणार आहे. ऍक्सेप्ट केला पाहिजे, आय वॉन्ट टू चेंज मायसेल्फ. आणि जोपर्यंत आपण स्वतःवर स्वतः बदलणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आपण प्रगती होणार आहे. माझी तुम्हा सगळ्या युवकांना, युवतींना नम्र विनंती आहे की आपण कृपया यानंतर निर्णय घ्या. दिवसाला 24 तास असतात. श्रीमंताला पण 24 तास, गरीबाला पण 24 तास असतात ना. नाही तू कंपनीला 2 तास जास्त घेते, घराची राहतो 2 तास कमी. इज इट पॉसिबल आहे का? असं नसतं. काही लोक पाहिजे दिवसात 24 तास 8 तास झोपतात, आणखी झोपते. काही लोक 10 तास झोपतात, आणखी झोपते. आणि काही काय करतात, 6 तास झोपतात, पण असे झोपतात ना, अगेन ते बिकम फ्रेश. आपल्याला झोपण्याची सवय, शिस्त सुद्धा खूप महत्वाची आहे. डिसिप्लिन म्हणतात त्याला, काय म्हणतात, डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन हे करणं करतात. आणि त्याकरता ही शिस्त फार महत्वाची. आपल्याला काय निर्माण करायची आहे, शिस्त. शिस्त म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, मी आता 15 ऑगस्ट येणार आहे पुढच्या महिन्यात, किंवा तुमचा बर्थडे येणार आहे, त्या दिवसापासून निर्णय घ्या, दरवर्षी कमीत कमी मी 5 पुस्तकं वाचेल. किती? 5. कोणाची वाच, पण यू शुड डेव्हलप रीडिंग हॅबिट. आणि ही हॅबिट कशी निर्माण होतं माहिती आहेत का? हॅबिट कशी निर्माण
जीवनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा यू डू इट कंटिन्युअसली फॉर 21 days, 21 days माहिती आहे ना, तुम्ही फिरायला जाता 21 days ला 22 तुम्ही ॲक्टिव्हिटी चालवली काहीतरी तुमच्या बॉडीमध्ये अंतर होते. पुस्तक वाचायची सुरुवात करताना 21 दिवस वाचा. तुम्ही मोबाईल जो आहे ना 21 दिवस बाजूला ठेवा. 22व्या दिवशी मोबाईलकडे बघणार पण नाही. आपल्याकडे काही लोकांना मोबाईल विसरतात, अरे विसरलो, परत घरी जाणार आहे मोबाईल घेऊन. काही लोकांना वापरायचं नाही आहे तर मला आहे ना मोबाईल. यू कॅन लीड युअर लाईफ इफ यू डोंट हॅव मोबाईल ऑल्सो. सिच्युएशनल आहे. आणि त्याच्याकरता माझी तुम्हाला सगळ्या युवकांना विरोधीला विनंती आहे की युवा एकदा आज आपल्या देशामध्ये यंग पॉप्युलेशन जास्त आहे. आज आपल्या देशामध्ये 50% पॉप्युलेशन यंग पॉप्युलेशन. आणि यंग पॉप्युलेशन काय करतो माहिती आहे ना, आपल्या देशाचा चायनासारखा राष्ट्र माहिती आहे ना, चायना. त्या चायनामध्ये जे श्रीमंत लोक आहेत ते चायना सोडून चालतात. ते म्हणतात मी डोंट हॅव कम्फर्टेबल लाईफ. आपल्या भारतामध्ये सुद्धा जे श्रीमंत लोक आहेत ते आर नॉट स्टेइंग इन इंडिया, ते फॉरेनला जातात कारण तिकडे लाईफ आहे. पण आपल्याला काही मुलं काय म्हणतात, काही कुटुंब काय म्हणतात मी इथेच फॉरेन निर्माण करेल, मी असं काही अभ्यास करेल, असं काही निर्माण करेल, आय विल एन्जॉय माय लाईफ इन इंडिया. मी इथे डिग्री निर्माण करेल, इथे मी पैसा कमवेल. आणि जी असेल अशी इच्छा, मराठीमध्ये म्हणतात आवड असेल तर सवय निर्माण. आपल्याला आवड निर्माण करायची. आणि जोपर्यंत आपण आवड निर्माण करणार नाही, तुम्ही 10वीत आहात, 12वीत आहात, ग्रॅज्युएट आहात, आणि तुम्हाला जे एवढे चॉईस आहेत ना, प्रचंड चॉईस आहेत, एवढे कोर्सेस आहेत. फक्त या कोर्सेसमध्ये आपल्याला काही प्रूफ माहिती आहे ना, तुम्हाला प्रूफ करायचं आहे. शिक्षकांना तुमचा हेवा वाटला पाहिजे, काय माझा स्टुडंट आहे. हा शिक्षकांना तुमचा हेवा वाटलाय की ज्या समाजामध्ये राहतात. आणि त्याच्याकरता मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला उत्स्फूर्तपणे सूचना द्या. मला खूप अभ्यास करायचा, मला खूप श्रीमंत, मला जर माझ्या पायाखाली टाकायचं आहे, हे शक्य आहे. मी पण तुम्हाला सांगतो की जेव्हा देश फिरायला जातो मी कधी SOTC विनावड कधी जात नाही. कारण हे का आपलेच पैसे आपल्याला सांगतात इथेच खा, इथेच राहा, अर्ध्या मी कधीच नाही करत. मी स्वतः नाही मी कधीच कोणाची मदत घेत नाही. कारण आपण जे म्हणतात ना, आपल्याला अभ्यासातून शिकतो ना आपण, आणि जेव्हा अभ्यासातून शिकतो आपल्याला कळायला सुरुवात होतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्या युवकांना युवतींना विनंती आहे, कृपया हे तुमच्याकरता खरं म्हणजे फार चांगले दिवस आहे. आज तुमच्याकडे एवढी ती इंटरनेट प्रवृत्ती आहे, काही टाका, पण गुगलला जास्त मदत करू नका. हा गुगल सुद्धा आजकाल एआयचा जमाना पण हे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला अलग म्हणतात अप्लाइड इंटेलिजन्स पण म्हणतात. हा जो ए आहे ना, आजकाल तुम्हाला एआयचे व्हिडिओ पण बनणार सुरू आहे. फेक व्हिडिओ बघितलं ना तुम्ही, आणि हे जे येतात एआयचे व्हिडिओ या फेसबुकवरती किंवा याच्यावरती, डोंट फॉलो देम. याच्यावरती ना रील्सवरती खूप काही काही सांगतात, असं कर तसं कर, ऑल युजलेस. त्यांना काही अनुभव नसतो. तो तिथं सांगतो मी हे केलं म्हणून एवढा पुढे झालो, काही नाही आहे. रील्स बनण्याकरता स्वतःची पॉप्युलरिटी करण्यास सुरुवात करतात. यू डोंट ॲक्सेप्ट दॅट. यू क्रिएट युअर ओन लाईफ. आणि या यू क्रिएट युअर ओन लाईफ त्याच्याकरता तुम्हाला माहिती आहे की ह्या मित्र दोन मित्र कमी ठेवा, आपण चांगले मित्र. चुकीच्या मित्रांना आपल्या संगत येऊ नका. आणि जेव्हा आपण चांगले मित्र ठेवतो ना, तो म्हणतो सर तू पण पुस्तक वाच, मी पण. आणि पुस्तक वाचताना सुद्धा आपल्याला एक सवय घालायची आहे. काय सवय घालायची आहे? आपण म्हणतो नाही खूप कठीण आहे, मला जमत नाही, आणि मग म्हटलं मला याची भीती वाटते, असं म्हणतात की म्हणजे फिअर इज फार मोर डिस्ट्रक्टिव्ह दॅन फेल्युअर. मनामध्ये एकदा भीतीला शोध बसतो. जेव्हा तुम्ही एखादा विषय तुम्हाला कठीण वाटतो, त्या विषयाला कठीण करू शकतो, त्या विषयावरती प्रेम करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला मीच माणूस आहे, आय कॅन रीड एनिथिंग, आय कॅन डू एनिथिंग, असं तुम्ही स्वतःला सांगा. आणि मी बघितलं तुम्ही पुस्तक जेव्हा वाचताना असं लक्षात ठेवा, स्वतःला सांगा मी जेव्हा वाचतो ना, जे जे वाचतो सगळं माझ्या लक्षात राहतं, असं स्वतःला सांगा. नंतर वाचायला आम्ही काय करतो, वाचतो पण लक्षातच राहते, वाचतो पण लक्षातच राहते, असं नाही. व्हिडिओ बंद चालू केला, बंद झाला. काय म्हणतात मी परीक्षेला गेलो, प्रश्न आला, मी जे काही वाचलं ना तेच त्याने विचारलं, आणि मी जे अभ्यास करून गेला ते त्याने विचारलंच नाही. म्हणजे कुठेतरी आपण कमी पडतो, कारण आपण पूर्ण वाचत नाही. ते आपल्याला म्हणतात एक्सपेक्टेड, ते एक्सपेक्टेड असेल तेव्हा ते एक्सपेक्टेड मध्ये येत नाही. तुम्ही असा अभ्यास करा, पुस्तकातनं काही वाचा, कोणताही प्रश्न येऊ द्या, प्रत्येक
व्हा. आणि त्याकरता माझी सगळ्या युवकांना युवतीला विनंती आहे, असं गेले ना. पण आपल्या या व्हायब्रंटला, आपल्या पॉझिटिव्हिटीला आपल्याला इथे चालना द्यायची. चालना दिल्याकरता आपल्या पुस्तकांना मजबूत करावं. एकच म्हणेन, यू ऑल स्टार्ट रीडिंग द बुक. ज्यांचे आई बाबा आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या मुलांना पुस्तकं विकत घेऊन द्या. बटाटा वडा, चायनीज हे चांगलं ठेवा. कमीत कमी महिन्यातले एक पुस्तक द्या. आणि आता यंग पॉप्युलेशननी बघितलं ते स्टार्टेड रीडिंग द बुक्स. पुस्तकाला गर्दी असते, चांगली नव्याची बाजू आहे. आणि ह्या पुस्तक वाचला पाहिजे. मला मराठी वाचतं तर मराठी वाचा. प्रत्येकाने घरामध्ये मिळतं इंडियन एक्सप्रेस वाचायला सुरुवात करा. डेली कंपल्सरी. एक 5 रुपयाचा 7 रुपयाचा पेपर. अरे बटाटा वडा सुद्धा महाग आहे. आज महिन्याला 250-300 रुपये पेपरचं बिल येत नाही. पण सगळ्या मुलांनी आपला टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस हक्काने वाचा. उठल्यानंतर रोज 1 तास पेपर वाचा. त्यातून तुम्हाला एनर्जी मिळणार आहे. आज कोणता काय घडतं ते तुम्हाला कळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस जेव्हा चर्चा करताना जेव्हा तुम्हाला माहिती असेल समोरचा कामं, त्याला माहिती आहे, सगळं माहिती आहे. आणि जेव्हा समोर त्याला सगळं माहित आहे, तो तुमच्याशी बोलताना आवडतो. क्रिएट फिअर अबाउट द पीपल दॅट यू नो एव्हरीथिंग. आणि हे करण्याकरता आपण स्वतःला सल्ला द्यायचे. आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये काही करू नये. नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, आपल्याकडे उत्तम इच्छा पाहिजे आणि आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे. स्वतः प्रभावीपणे ठेवा. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी करतो, मला वाटतं आपल्याला UPSC असू द्या, MPSC असू द्या, आपण काही क्रॅक करू शकतो. किती मुलांना IAS, IPS, IDAS, IRS बनायचा हात वर होता. अच्छा, किती हे बघा, आपल्याला ना बऱ्याचदा असं इंग्लिशमध्ये म्हणतात, नॉलेज इज समथिंग बट थिंकिंग इज एव्हरीथिंग. काय म्हटलं मी? नॉलेज इज समथिंग बट थिंकिंग इज एव्हरीथिंग. जोपर्यंत तुमच्याकडे नॉलेज असणार नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडे असं म्हणतात ते विचार आहेत ना, डोक्यामध्ये माहिती आहे विचार आहेत. हे डोक्यामध्ये महत्वाचं काय, विचार आहेत की आचार आहेत? असं म्हणतात, सो ए थॉट डिपेंड ऍक्शन. विचार पेरा कृती उगवेल, कृती पेरा सवय उगवेल, सवय पेरा स्वभाव उगवेल, स्वभाव पेरा विधी विधी घडेल. कळते मी काय म्हणतोय? महत्वाचं आपल्या डोक्यामध्ये अनंत विचार. सकाळला उठल्यानंतर डोक्यामध्ये टक 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 एवढे विचार येतात ना, सुचतच नाही काय करावं. आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा तुम्ही निर्णय घेणार ना, मला MPSC क्रॅक करायची आहे, मला UPSC क्रॅक करायची आहे, देशातली कुठलीही परीक्षा, TOEFL पासून खूप अशा परीक्षा आहेत. एकदा तुमच्या प्रभावामध्ये गेल्यानं यू विल कम टू नो ही परीक्षा कशाची आहे, ही परीक्षा तुम्हाला NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी माहिती असेल ना. खूप अशा परीक्षा असतात. अँड यू हॅव टू क्रॅक. हे कोण क्रॅक करतं ना, जो पुस्तकाने म्हणतो यस. इंटरव्ह्यू गेल्यानंतर परीक्षा पुढे घाबरतात. काही पेपर आला ना पुरांना घाम सुटतो. अरे मी सगळं वाचून गेलो, पेपर आला, मला काहीच आठवत नाही, असं पण काही मुलांना होतं. कारण का होतं, त्याचा कॉन्फिडन्स किंवा आपण घरातून निघताना एक विचार करायचा, मी असा वाचून जर नाही आलो ना सोडून द्या. पण जे कॉन्फिडेंटली येतं ना ते विलास होईल. तुम्ही जे लिहिता ना दॅट यू राईट कॉन्फिडेंटली. मास्तर म्हणून समोरला वाटतं या पोरामध्ये काय ताकद आहे, काय लिहितो हे तो बघतो. तुमचं शब्दांची रचना फार महत्वाची आहे. कुठे अंडरलाईन करायचं, कुठे हायलाईट मारायचं, हे सुद्धा तुम्हाला तुम्ही देताना समोरच्याला वाटलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. अंडरलाईन त्याला पण वाटतं त्याला आयडिया आहे. म्हटलं हल्ले सगळ्यांनी वर्क फॉर आयडिया, आयडिया इज नॉट वर्क फॉर. त्यामुळे मित्रांनो, मुलांनो, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्ही ना आतापासून ध्येय करा. आय वॉन्ट टू क्रॅक MPSC, आय वॉन्ट टू क्रॅक UPSC. MPSC आणि UPSC करण्याकरता मिनिमम क्वालिफिकेशन इज ग्रॅज्युएशन. एनी स्ट्रीम, BA, BCom, MSc, LLB, कोणीही या UPSC MPSC क्रॅक करा. MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC म्हणजे देशात आता तुम्हाला माहिती आहे ना, एक प्रकार सध्या
श्रेणी IAS होती, त्या बाप करोडपती होता आणि एक पहिल्या दिवशी मला BMW वगैरे त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही IAS पण असतात, मला हॉस्पिटलला ट्रीट करायला माहिती ना. काही IAS बघितले गरिबीतनं IAS झालेलं आहे, काही लोकांना तुम्हाला माहिती आहे का PSI झालेलं आहे, काही मुलांना मोठ्या मोठ्या बँकांमध्ये लागलेलं आहे. आपण सुद्धा ध्येय ठरवा, सगळ्या मुला मुलींनी ठरवा, मला ना नोकरी शिपायाची नाही करायची, मला कॉल सेंटरला नाही लागायचं आहे, मला मॉलमध्ये काम नाही करायचं आहे. नाही तर आपले मित्र कुठं राहणार आहे 15,000 तुम्ही या माहिती या त्याच्यात मग ते आपल्या मॉलमध्ये उभा राहतो, त्या मॉलमध्ये कॅमेरे लागले नसतात आणि बिचारा 8-8, 10-10 तास उभा बसला तरी कॅमेरा आणि 10-12 हजारासाठी तो आयुष्य येत असतो, त्याला दिशा नाही आहे. म्हणून तुम्ही एक निर्णय घ्या, मी मॉलमध्ये काम करणार नाही, मी ऑटो रिक्षा चालवणार नाही, मी छोटं काम करणार नाही, एवढं मोठं काम करेल की माझ्या हाताखाली 10 लोक काम करेल. वाटतं का तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणं? मनोरमा इयर बुक आहे, मनोरमा माहिती आहे ना, इयर बुक आहे, वाचा. सुरुवातीला अवघड वाटेल, अरे काय रे काही डोक्यात नाही जात, वाचून पण चालत काही चालत नाही, चालेल. तुम्ही हे स्वतः झाला एक दिवस ना हे पुस्तक तरी पढून या पुस्तकात काय झालं सगळं माझ्या लक्षात राहतं माहिती आहे ना. हे डोक्यामध्ये बिंदू आहे, लक्षात ठेवता का? तुम्ही तुमचा मोबाईल नंबर विसरता का? हॅलो हॅलो, आपण किती मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकतो? हॅलो 10, 20, 50. कोण असा मुलगा मुलगी आहे 100 मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकतो? हां बोल. तो 100 ठेवेल त्याला मी आता 100 टाईम मला किती टाईम तुमचं माहिती नाही मला. 100 मोबाईल नंबर काय काम आहे? अच्छा 50 मोबाईल नंबर. टाईम लागेल मला माहिती नाही किती टाईम लागतो. करतो कॉल झाल्यानंतर कॉल करतो. अच्छा मला एक सांगा, आपण मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकतो की नाही ठेवू शकत? हो की नाही? हो. काय हो? तुमच्याकडे मला वाटतं ते आजकाल डेबिट कार्ड आणि ATM असतं, आपण पिन कोड विसरतो, पिन नंबर विसरतो का? बाबांनी जरी काय केलं त्याचा पण पिन लक्षात ठेवतो. काय ठेवतो लक्षात? कामच आहे. तुम्हाला सांगतो या डोक्यामध्ये आपण काही स्टोअर करू शकतो. वेळ नाही ना, दरवाजा 100 काय 200 मोबाईल लक्षात ठेवू शकतो. मग या मेक इट इन द फॉर्म ऑफ स्टोरी. एक कला आहे, इट्स एन आर्ट, इट्स एन स्किल. आणि जोपर्यंत मला सांगतो तुम्ही स्वतः मी काय 10 काय सरांनी सांगितले 50 मी 100 ठेवेल, सरांनी सांगितले 100 मी 200 ठेवेल. तुम्ही स्वतःला सांगा आय कॅन रिमेंबर, आय कॅन सेव्ह एनिथिंग. या डोक्यामध्ये माहिती आहेत का न्यूरॉन सेल्स आहे, न्यूरॉन सेल्स. काही गोष्टी आपण या असं म्हणतात या आपल्या डोक्यामध्ये 1200 कोटी न्यूरॉन सेल्स आहेत. न्यूरॉन सेल्स आजकाल तुम्हाला आपल्या देशामध्ये ना पोरं काउन्सिलिंगला जातात ना, काही न्यूरोसर्जन माहिती आहे ना, डोक्याचे डॉक्टर असतात त्याला न्यूरोसर्जन म्हणतात. आज आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त जर तुमच्या डॉक्टरच्या दवाखान्यात गेले तर न्यूरोसर्जन. न्यूरोसर्जन पण फी दाबून घेतात. आजकाल कुठलाही न्यूरोसर्जन मला वाटतं ऑस्ट्रेलिया पुढे कुठे घेतो. हा तो न्यूरोसर्जन काय सगळ्यांना कशाचे प्रॉब्लेम आहे? हा डोक्याचे प्रॉब्लेम का सुरू होतात? कारण तो डोक्याला ना सकारात्मक सूचना देते. हे 1200 कोटी न्यूरॉन सेल्स आहेत आणि एका न्यूरॉन सेलची ताकद बघा. तुम्ही सगळे तुमच्याकडे फार पॉवरफुल व्हायब्रंट आहात. एका न्यूरॉन सेलची ताकद एक फक्त आपल्याकडे किती आहे? 1200 कोटी रोज. जगाची लोकसंख्या केवढी नाही, जगाची लोकसंख्या 700 कोटी, 700-700 कोटी. 1200 कोटी न्यूरॉन सेल आहे छोट्या डोक्यात. आणि हा जो 1200 कोटी एक न्यूरॉन सेल आहे ना, एक न्यूरॉन सेल, हा एक न्यूरॉन सेल 100 पानांचं पुस्तक लक्षात ठेवू शकतो. एक न्यूरॉन सेल एक न्यूरॉन सेल 100 पानांचं पुस्तक लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला जर 10वीमध्ये पर्सेंटेज मिळाले तुम्ही आयुष्यभर विसरणार आहात का? हो की नाही सांगा? तुम्ही तुमचं नाव विसरता का? आता हा सरांनी सुनील सरांनी आता 70 ठेवला, हा 70 तुमच्या लक्षात राहील ना? का राहणार? कारण काही गोष्टींची नोंद आपल्या आयुष्यात वर्णन होते.
हे मुद्दाम करता न्यूरॉन सेल्स करतात आणि म्हणून या न्यूरॉन सेल्सला आपल्याला जिवंत ठेवायचं आणि याला जिवंत ठेवणं याच्याकरता तुम्हाला ब्रेन बॉडी तब्येत बॉडी आणि याला जिवंत ठेवण्याकरता पुस्तकच आपल्याला जिवंत ठेवतो. म्हणजे सगळ्या युवकांना युवतीला नम्र विनंती आहे की तुम्ही UPSC महाराष्ट्र पोलीस UPSC तिथे जे मुख्य होतात ना त्याच्यातले IAS हे जे नेते आहेत ना ते नेते पण यांच्या इशाऱ्यावर काम करतात. हे जे सेक्रेटरी बनतात ना आता महाराष्ट्राचे सैनिक आहेच आहे हे सगळे जे लोक आहेत ना हे नवरा बायको आहेत तर त्यांना कळतं ना नेमकं काय करायला पाहिजे. अहो पैसाला ₹1 कसा कमवायचा आणि ₹1 कसा घालवायचा हे त्यांच्या डोक्यात असतं. हा देश ना ब्युरोक्रसी चालवतात आणि नेते त्यांना साथ देतात. जेव्हा दोघांचं नियोजन होतं तेव्हाच आपल्या देशामध्ये योग्य नियोजन. पण मागे तुम्हाला विनंती आहे आता कसं सोपतं बघा. एक दाना मी या विलेपार्लेमध्ये इथे राहतो माझ्या दारापुढे ना ड्रायव्हर गाडी घेऊन येईल आणि जेव्हा घरात बाहेर मला सॅल्यूट होते. शक्य आहे की अशक्य आहे. काही लोक पोलीस इन्स्पेक्टर होतात माहिती आहे ना. MPSC द्वारे डायरेक्ट कोणी PSI होतात पोलीस सब इन्स्पेक्टर आणि तो पोलीस ACP पर्यंत जातो तो DYSP पर्यंत जातो. पण त्याच्यामध्ये काय जिद्द असते आणि अनेक काय असेल काही लोक असिस्टंट कलेक्टर होतात कोणी ED होतात कोणी बँकेमध्ये अधिकारी होतात खूप काही होतात. पण एक लक्षात ठेवा जिथे जात ना क्रिएट युअर आयडेंटिटी. स्वतःचा एक विश्व निर्माण करा. त्याला हेवा वापरू द्या हा मुलगा ही मुलगी किती हुशार आहे. पण हे करण्याकरता स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला काही गुणांचा अंतर्भाव वाढवायला पाहिजे. आणि हे जर छोट्या छोट्या गोष्टींना आपण केलं मला वाटतं आयुष्य खूप मजा येऊ. आणि मी बघितलं पैसा असेल तर 10 रुपये सैनिक मारतात. पीपल लव यू. 2 भाऊ असतात एक भाऊ IAS होतो आणि एक भाऊ रिक्षा चालवतो. पण तो IAS होतो ना त्याचा वृत्ती वेगळा असतो. एक IAS झाला तो भावाला म्हणतो आता रिक्षा चालू नको मी तुझ्या करताना काहीतरी केलं काहीतरी केलं. या आयुष्यात एक जरी पुढे गेला ना तर कुटुंब पुढे जातं आपल्याला पुढे पुढे जाण्याकरता या लकी ना आपल्याकडे आई बाबा हे आपल्याला फार मोठा सपोर्ट आहे. आपल्याकडे चांगले गुरुत्व सरांकडे फार मोठं सरणी पण क्षेत्र फार मोठं काम आहे. ते मुलं घडवण्याचं काम करतात ना. आपण घडलो पाहिजे. घडण्याकरता अत्यंत सरळ मार्ग देणार आणि मार्गावरती चालायचं नाही चालायचं त्याच्या आई बाबा आपल्याला सपोर्ट करतात. आणि मग आपल्याकडे आपली जी शिवसेना शाखा आहे ही आपल्याला मदत करते ना. असे कार्यक्रम घेणार हे देणार ते म्हणजे हे महत्वाचं नाही आहे पण यातून तुम्हाला प्रेरित करतात. ते एक दिवस तुमच्यापैकी कोणाला या ज्या वस्तू म्हणतात ना याचा मालक बनायचा आणि जोपर्यंत आपण मालक बनणार नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये यश मिळणार नाही. डोळ्याने की कानाने सांगा कशाने ऐकलं. असं म्हणतात गॉड हॅज गिव्हन अस 2 आईज. असं म्हणतात when I hear I forget, when I see I remember and when I do I learn. हे लर्निंग लेवल प्रोसेस आहे. डोळे 2 आहेत ना. डोळे जरी 2 पण दृष्टी मात्र एक. या दोन्ही डोळ्यामध्ये युनिटी आहे. हे दोन्ही डोळे ना किंपर काय त्यांचं हा डावा डोळा उजव्या डोळ्याला म्हणतो का अरे आज तू काय बघितलं रे म्हणतो का. वी हॅव 2 आईज बट वी हॅव 1 विजन. डोळे जर 2 तर दृष्टी मात्र एक. मान किती आहे किती आहे. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने दुसऱ्या कानाने ऐकायचं आहे. असं म्हणतात ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकणे याच्यात फरक आहे. हिअरिंग अँड लिसनिंग आपल्याला मुद्दामून देवाने 2 डोळे दिले म्हणजे खूप बघण्याचं काम कर. 2 कान दिले खूप ऐक आणि एकच तोंड दिलं. देवाने काय म्हटलं तुला 2 डोळे तर खूप बघ 2 कान दिले खूप ऐक आणि एकच तोंड बोलण्याचं काम. पण आमच्याकडे ऑटोमेट आम्ही ऐकतो कमी बघतो कमी एवढं जास्त बोलतो कमी शिवाय ऐकतो. आणि म्हणून म्हणतात हे जे शब्द आहेत ना शब्द ब्रह्म शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. शब्दांनीच माणसं जोडली जातात. शब्दांनीच माणसं जोडली जातात. मी जेव्हा थोड्या सोवाट्याला शब्दांची किंमत करा आणि जेव्हा आपले शब्द काय करतात ना माणसाला अर्थ देतात आणि या शब्दांचा साठा आपल्याकडे वाढला पाहिजे याच्याकरता पुस्तकी वाचन फार महत्वाचं. अशा कार्यक्रमाला इथं फार गरजेचं आहे. अशा कार्यक्रमाला आपल्याला ओळायला पाहिजे कळतं
हे काय ते काय. आता जे मुलं आले नाही तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. जे मुलं आले त्यांना तर काही तर ब्रेक थ्रू मिळाला की नाही मिळाला मस्त विसरू शकतो. मी कसं काय हे करतो हे घरी गेल्यानंतर ना त्यांचे आई बाबा येऊ शकले नाही त्यांना चर्चा करा. आज सुनील सरांनी असा कार्यक्रम लावून मी तिथे गेले आणि असं ऐकलं की शेअर अलाउन मी घेऊन चर्चा करा. रात्री जेवताना टीव्ही बंद करा. जेवताना सगळे मोबाईल बंद आणि मस्त बोलत बोलत जेवण करा. या छोट्या छोट्या गोष्टींना आपण चांगले संस्कार आचार विचार आपण निर्माण करत असतो. त्याकरता मला वाटतं जास्त प्रमाणात नाही कारण मला क्लासेसला ऑर्डर जायचं आहे आणि मला मुलाला आवडतं. आणि आपण सगळ्यांनी हे जे ऐकलं त्यानंतर मी मनापासून धन्यवाद देतो आणि ते मुलं आपले यशस्वी आहेत मुलं मुली त्यांचं कौतुक करतो. तुम्ही फार चांगले पर्सेंटेज या पर्सेंटला अगदी शाळा द्यायची. या रिच ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड आणि टॉप ऑफ द वर्ल्ड करता तुम्ही स्वतःला हेल्प युअरसेल्फ म्हणजे स्वतःला मदत करताना खूप आहे. परत एक बार सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो. एक लक्षात घ्या मी जे छोटासा बॅनर पण लावला आहे त्याने मला वेळेच्या तुम्हाला माहिती मी माझा नंबर पण देणार आहे. माझं नाव प्रदीप मूळ. माय नंबर इज 989267 लक्षात ठेवा. आता वाचना प्रयत्न करा. यू शुड नॉट राईट यू शुड राईट इन युअर माइंड 989267 4425. काय म्हटलं मी 989267 4425. 9892674425. लक्षात हा प्रयत्न करा. असं म्हणतात बचत आणि गुंतवणूक याच्यात फरक आहे. असं म्हणतात पैशाला आज तुम्ही वाचा पैसा उद्या तुम्हाला वाचवेल. वाचवणार आहे ना. काही मुलांना माहिती आहे ना तुम्हाला पॉकेट मनी मिळतात ना पॉकेट मनी आई बाबा देतात. आई बाबा गरीब असतील ना तरी मुलांकरता स्वतःचे हट्ट बाजूला ठेवतात. मुलांचे हट्ट ठेवतात. परत मी काही मुलांना काय सांगेल ना आतापासून काही मुलांनी मुलींनी काय करायचं आई बाबांना आग्रह करायचा बाबा मला महिन्याला 500 रुपये किंवा तुम्ही जे मला 1000 रुपये देता त्यातनं मी 500 रुपये वाचवणार आणि 500 रुपयाचं काय करणार नाही SIP करणार आहे. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात त्याला. म्युच्युअल फंड तुम्ही 500 रुपये गोळा करा. महिन्याला 500 वर्षाला 6000 10 वर्ष भरा. 10 वर्षानंतर हे प्रचंड सविता स्मार्ट ट्रेडर आहे. त्यामुळे माझी तुम्हाला म्हणतो की पैशाला आज खूप वाचवायचा उद्या तुम्हाला हा जो पॉकेट मनी आहे कुठेतरी वडापाव खाणं कमी करा. पुस्तका विकत घ्या. SIP मध्ये पैसे टाका. तुम्ही टाका आई बाबांना 60 टाका. कारण हे पैसे ना उद्या तुमच्या मल्टिप्लाय होऊन तुम्हालाच कामात होणार आहे. आणि तो पैसा आला ना तर आपण आजारी पडत नाही. पैशाने आपलं आरोग्य पण मानसिक स्वास्थ्य शारीरिक परत एक बार मी जास्त बोलणार नाही पण सगळ्यांना एकदा परत विनंती करणार. सुनील सर पुढच्या वेळेस ना या मुलांना हे तर चांगलं केलं पण पुढच्या वेळेस मला सांगा एका कार्यक्रम मी 100 पुस्तकं तुम्हाला आणून माझ्याकडे तर आपल्यालाच करावं लागेल ना. आणि त्याकरता परत एक बार तुम्ही सगळ्यांनी आलात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर. तुमचं आजचे मुलाचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांचे खरंच उपयुक्त आहेच. पुस्तकात तुम्ही जो उल्लेख केला तो बरोबर आहे. कारण आत्ताची ही मुलं मोबाईल वाचतात. मोबाईलवरचं वाचतात तसं करू नका. कारण काय पुस्तक हे तुम्हाला विचाराने पण श्रीमंत करतं आणि आयुष्य कसं जगायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन हे पुस्तकच करतं. आज माझ्या म्हणजे जरी आपण आज पुस्तक विकत घेऊ शकलो असलो तरी PDF स्वरूपात पुस्तकं मिळतात. आज माझ्या मोबाईलमध्ये पण जेवढं 70 ते 80 पुस्तकं आहेत. कारण कॉलेजला आपण जेव्हा जात होतो त्यावेळेस मग पुस्तक आपण कॅरी करू शकत नाही. मग त्यासाठी मग PDF मिळते आपल्याला. ती पण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. चांगली पुस्तकं वगैरे जी तुम्हाला प्रबोधन करणारी पुस्तकं असतील. एखादं उत्तुंग व्यक्तिमत्वाचं जी